आणि पुन्हा एकदा ते तिघजण मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या. ऑफकोर्स या तिघांना सगळेजण आता खूप चांगले ओळखत आहेत मितवा या चित्रपटाच्या निमित्तानं. आणि आज या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे आणि त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. राजश्री मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. म्युझिक लॉन्च झालेलं आहे, या गाण्यांबद्दल मला खास करून तुमच्याकडनं ऐकायचं आहे. मला वाटतं की आज 3 गाणी लॉन्च झाली आहेत आणि आम्ही तिघे इथे बसलो आहेत. तर हे आपण डिवाईड करूयात. एक गाणं एक जण सांगेल आणि आपण सुरुवात करूया प्रार्थनापासून. पहिलं गाणं प्रार्थना सांगेल कारण ती त्या गाण्यात नाही आहे. सो आय थिंक प्रार्थना प्लीज डू दी ऑनर्स. या फिल्ममधली सगळीच गाणी छान आहेत. सगळीच गाणी तू पण ऐकली असेल, एन्जॉय केली असेल नक्कीच. आणि असं स्पेशल कुठलं सॉन्ग सांगता नाही येणार मला की कुठलं चांगलं आहे. सोनालीने सांगितल्याप्रमाणे इवले इवले हे सॉन्ग, त्याबद्दल मी बोलीन की मला खरंच त्या सगळ्या मुमेंट्स ज्या सोनाली जगत होती त्या गाण्यात, ते असं ती तिथे करते आणि मी इथे तिला बघून करते, ॲक्च्युली तसं फील झालं. आणि ते खूप क्यूट गाणं आहे आणि खरं ते खूप छान कोरिओग्राफ पण केलं आहे फुलवानी. आणि मी त्या गाण्यात नसूनही मी ते तेवढंच एन्जॉय करते आणि मला ते तेवढंच आवडतं गाणं आणि ते तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि येस, मजा आली हे सगळं हे गाणी लॉन्च करतानाचं सगळ्यांची एक्साइटमेंट बघून. या स्वप्नील, तू? माय फेवरेट सॉन्ग, सगळीच गाणी अप्रतिम आहेत जसं प्रार्थना म्हणली, पण माझं एक गाणं जर पिक करायचं असेल तर मला टायटल सॉन्ग खूप आवडतं. शंकर एहसान लॉयचं गाणं आहे. आणि मला असं वाटतं की मला मनापासून असं वाटतं, आणि माझ्या फिल्मचं गाणं म्हणून नाही की कल हो ना होचं टायटल सॉन्ग ऐकताना जो एक नॉस्टॅल्जिया येतो ना, जी एक मजा येते, ती गंमत तुम्हाला मितवाचं टायटल सॉन्ग ऐकताना येईल. इट इज विंटेज क्लासिक शंकर एहसान लॉय नंबर. आणि इतकं सुंदर लिहिलं आहे ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे तू ही रे माझा मितवा, ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे तू ही रे माझा मितवा. इट इज़ अ सॉन्ग फॉर एवरी सीजन, फॉर एवरी रीज़न. कभी भी सुनो, खुशी में सुनो, गम में सुनो, दुख में सुनो, सुख में सुनो, गाड़ी में सुनो, घर में सुनो, आईपॉड पे सुनो, वर्क स्टेशन पे सुनो, कहीं भी सुनो, कभी भी सुनो. द सॉन्ग जस्ट कनेक्ट्स विथ युअर हार्ट. आणि काही गाणी असतात जी ओठांवर चढतात, काही गाणी असतात जी डोक्यात बसतात, पण काही मोजके गाणी असतात जी थेट हृदयाला भिडतात. मला असं वाटतं की मितवा थेट हृदयाला भिडतात. युअर हार्ट हम्स इट, नॉट युअर लिप्स, अँड दॅट इज वाय मितवा इज माय फेवरेट सॉन्ग. माझं फेवरेट गाणं जे आत्ताच आम्ही लॉन्च केलं ते अमित राजनी कंपोज केलं आहे. आणि अमित राज आणि आदर्श शिंदे परत एकदा हे कॉम्बिनेशन मितवासाठी एकत्र आले आहेत. दोघांनी मिळून जेव्हा जेव्हा सॅड सॉंग्स केलेत तेव्हा ती गाणी खूप गाजली आहेत. आणि मितवाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र येतात. आणि एक महाराष्ट्राचं फेवरेट कॉम्बिनेशन परत एकत्र येत आहे, म्हणजे स्वप्नील बांदोडकर आणि बेला शिंदे. या दोघांचं हे खूप मोठं पहिलं सॅड सॉन्ग आहे जे ॲक्च्युली डायरेक्ट हिट करतं. जेव्हा आपण हे गाणं ऐकतो तेव्हा अंगावर काटे येतात आणि जेव्हा पाहतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं. पेटलं आभाळ सार, पेटला हा प्राण रे, उठला हा जाळातून करपल रान रे, उजळताना जळून गेलो राहिल ना भान, डोळ्यातल्या पाण्यानेही विझेना तहान. असं दोन्ही गोष्टी चपखल बसणं खूप कमी होतं. म्हणजे ऑडिओही तितकाच चांगला आणि व्हिडिओही तितकाच मनाला भिडेल असं झालं आहे. याचं कम्प्लीट श्रेय मी या सगळ्यांना देते. अमितराज, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, आणि हे गाणं लिहिलं आहे अश्विनी शेंडेने. सो ह्या सगळ्यांना. आणि सिनेमात हे गाणं खूप खूप मोठ्या टिपिंग पॉईंटवर येतं जिथून पुढे अख्खा सिनेमा बदलतो. आणि हे गाणं ज्या लोकांच्या आयुष्यात प्रेमात विरह आलेला आहे त्यांना आपलं वाटेल. अशी 3 वेगवेगळ्या व्हरायटीची गाणी आज लॉन्च झाली. तो मितवाचा हा 5 बोटांचा हात कंप्लीट झालेला आहे.
हा ॲल्बम प्रकाशित झाला आहे. आय होप आजपासून ही गाणी प्रत्येक मराठी माणसाच्या फोनमध्ये गाडीत सी डीच्या रूपात आणि आयपॉडवर असावीत. खरं तर सावर रे या गाण्याला यूट्यूबवर 3 लाखाहून अधिक व्ह्यूज आलेत. रिलीजच्या आधी हे महत्त्वाचं आहे. आणि इवन आम्ही राजश्री मराठीने या गाण्याचे लिरिक्सचा व्हिडिओ पण आम्ही लाईव्ह केलेला आहे. त्यालासुद्धा जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले आहेत. तर यासाठी तुम्ही काय सांगणार? काय सांगू, मला असं वाटतं की नतमस्तक व्हायला होतं रसिक प्रेक्षकांसमोर जेव्हा ते इतकं प्रेम देतात आणि उदंड प्रेम देतात. पण मनापासून असं वाटतं की ह्याचं श्रेय आमच्या तिघांचं नाही, ह्याचं श्रेय निलेश मोहिरीचं आहे, ह्याचं श्रेय फुलवा खामकरचं आहे, ह्याचं श्रेय स्वप्ना जोशीचं आहे, ह्याचं श्रेय अश्विनी शेंडेचं आहे. या लोकांनी एकत्र येऊन हे गाणं केलं. हम बस खुशनसीब आहे की वो गाणं पिक्चराइज हम पे हुआ आणि म्हणून आमच्यामुळे लोक ते बघतायत. पण इतकंच आमचा खारीचा वाटा. आय थिंक ह्याचं संपूर्ण श्रेय याच्या म्युझिक टीमला जातं, ह्याच्या कोरिओग्राफर्सनं जातं, आमच्या प्रसाद भेंडेला जातं, आमच्या DOPला, आमच्या स्टायलिस्टनं जातं, रोहितला जातं, विनोद सरोदेला जातं, शीला सागरनं जातं, जुही सागरला जातं. आय थिंक या सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्या गाण्यासाठी आणि दॅट मॅजिक हॅपन. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट हीच आहे की मी आणि निलेश जेव्हा जेव्हा एकत्र आलो, म्हणजे आम्ही एका सिरियलसाठी एक गाणं केलं होतं, जे गाणं इतकं गाजलं की लोक म्हणतात की ते फिल्मचं गाणं आहे. सो निलेश, आम्ही मंगलाष्टकमध्ये 3-4 गाणी केली होती. सो निलेश अँड मी हॅव बीन लकी टुगेदर आणि आय एम सो ग्लॅड की ते कॉम्बिनेशन पुन्हा इथे वर्क होतं आहे. परत ह्याच्यात माझं श्रेय काही नाही, आय एम जस्ट लकी की ते गाणं माझ्या वाट्याला आलं. पण ह्याचं संपूर्ण श्रेय या 4-5 लोकांना जातं. नक्कीच मी तुझ्याकडे वळते. खरं तर टॅलेंट हंटमधून तुझी निवड करण्यात आलेली आणि पुन्हा एकदा तुझं हिंदीमधून मराठीत पदार्पण असेल तर हे एक संगीतमय मराठीतला प्रवास हा तुझ्यासाठी कसा तुला वाटतोय? मी आता ॲक्च्युली सगळेच फिलिंग्स माझ्यात, म्हणजे आय एम एक्सायटेड ऑल्सो, आय एम नर्वस ऑल्सो, आय एम बिट कन्फ्यूज ऑल्सो, आय एम मेस्मराइज्ड ऑल्सो. असे सगळेच फिलिंग्स माझ्या मनात आहेत. कारण खरं सांगते ही खूप मोठी फिल्म आहे माझ्यासाठी आणि अशा प्रकाराच्या फिल्ममध्ये, आणि ते पण फिल्ममध्ये स्वप्नील सोनालीसारखे ॲक्टर्स, आणि फिल्मला म्युझिक दिलं शंकर एहसान लॉयनी. तर तू विचार करू शकते केवढं मोठं असेल माझ्यासाठी. आणि त्यामुळे मी फक्त एवढंच म्हणेन की आज म्युझिक रिलीज ह्या दिवसाला, म्हणजे जरी सगळ्या तू म्हटलं त्यात म्हणजे मितवाच्या ह्याला सावरेरेला इतके सगळे हिट्स मिळाले, पण मी खरं सांगते की सगळीच गाणी इतकी छान आहे आणि सगळीच गाणीला नक्कीच एवढे हिट्स मिळतील आणि हे अख्खे ॲल्बमच इतकं छान आहे. त्यामुळे फक्त पहिले ते रिलीज केलं म्हणून ते लोकांपर्यंत पोचले, हे सगळीच लोकांपर्यंत आता या म्युझिक रिलीजनंतर पोचतील आणि सगळीच गाणी खूप छान आहे. त्यामुळे सगळे खूप एन्जॉय करतील नक्कीच. एक मिनिट. प्रत्येक चित्रपटामध्ये आम्हाला तू दिसते, म्हणजे एक चित्रपट फक्त तुझ्या नावावर येत आहेत. तर नक्की काय सांगशील? अगदी मराठी इंडस्ट्री अशी दणाणून टाकलीस तू विथ स्वप्नेल ऑफकोर्स. नाही, ॲक्च्युली आय एम ग्लॅड. खूप मोठ्या गॅपनी माझे सिनेमे येत आहेत. 1.5 वर्षानंतर माझा 16 जानेवारीला क्लासमेट्स येतो आहे आणि हा योगायोग आहे की लागोपाठ सिनेमे येतात आणि इमिजिएटली महिनाभराच्या आत मितवा 13 फेब्रुवारीला रिलीज होतो आहे. मला खूप आनंद होतो आहे की मी या सिनेमांचा भाग आहे आणि खूप दिवसांनी इतके छान सिनेमे बनत आहेत आणि मला त्यात खूप महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या भूमिका करायला मिळत आहेत. ॲज अन ॲक्टर आय थिंक आय एम इन अ व्हेरी हॅपी स्पेस राईट नाव आणि मी खूप आतुर आहे बघायला की हे सिनेमे कसे ॲक्सेप्ट होत आहेत. आय एम शुअर नक्कीच सिनेमे चालतील, पण ह्यातनं मी आत्तापर्यंत ज्या पद्धतीचं काम केलं आहे वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्यापेक्षा खूप वेगळं काम केलं आहे आणि स्पेसिफिकली मितवामध्ये ज्या पद्धतीने मी दिसली आहे लुकपासून ऑफकोर्स अख्खं कॅरेक्टर प्ले करताना खूप वेगळा थॉट होता, खूप वेगळी मेहनत घेतली आहे, खूप जेन्युइन एफर्ट केला आहे, खूप सिन्सिअरली काम करायचा प्रयत्न केला आहे. आय होप ती सिन्सिअरिटी आणि जेन्युनिटी लोकांपर्यंत पोचावी आणि ज्या पद्धतीने आत्तापर्यंत लोकांनी प्रेम केलं आहे माझ्या वेगवेगळ्या चित्रपटांवर त्याहून जास्त प्रेम मितवावर आणि येणाऱ्या सगळ्या माझ्या चित्रपटांवर करते. मितवा इज व्हेरी स्पेशल टू मी. ही वाटते यश चोपडा धर्मा प्रोडक्शनची फिल्म. अजून काय हवं? आय थिंक वी ब्लेस्ड की आम्हाला या सिनेमात एकत्र काम करता आलं आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड. या वर्षाची सुरुवात दणकेदार होणार आहे असं वाटतं आहे.
नक्कीच नक्कीच. बरं, मला आता यात तुमच्या तिघांचा मितवा जाणून घ्यायचा. स्वप्नील, काय सांगशील? तुझा मितवा कोण आहे खऱ्या आयुष्यात? यार माझा मित्र कोण आहे मी तुम्हाला सांगू. आत्ता मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला या दोघी माझा मित्र आहेत आणि स्वप्ना माझा मित्र आहे. इन मोर वेज दॅन वन. मला मनापासून असं वाटतं की आणि मी आवर्जून सांगतो की माझा मित्र म्हणून नाही, पण या चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि स्वप्नांनी पहिल्यांदा काम केलं. मी खूप वर्ष ती फक्त माझी सख्खी बहीण नाही म्हणून, पण अदरवाईज ती बहिणीपेक्षा जास्त आहे मला. पण पहिल्यांदा तिच्याबरोबर काम केलं, पहिल्यांदा प्रार्थनाबरोबर काम केलं, पहिल्यांदा सोनालीबरोबर काम केलं. सो आय थिंक फॉर मी ह्यांच्याबरोबर झालेली दोस्ती, ह्यांच्याबरोबर झालेलं आता जे नातं आहे, ह्या मित्रच आहेत. मित्र आहेत, तत्त्वज्ञ आहेत, वाटेड आहेत. आणि या चित्रपटातनं मला जर काही मिळालं असं मला जर तू विचारशील की चित्रपटातलं काय दिलं, तर ह्याचं व्यावसायिक यश अपयश हे सगळं आलाहीदा, पण मला आयुष्यभरासाठी काही नाती दिली, मला आयुष्यभरासाठी काही आनंद देणाऱ्या गोष्टी दिल्या. अँड फॉर दॅट आय विल ऑलवेज बी थँकफुल टू मितवा. तुझा मितवा कोण आहे? हे माझ्यापेक्षा ओके, म्हणजे आता प्रार्थनाचा नंबर आहे. मी पण हेच उत्तर देईन ॲक्च्युली, कारण मी इंडस्ट्रीत खूप नवीन आहे आणि ह्याच्या आधी मी ही माझी आय बिलीव्ह दुसरीच फिल्म असल्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की मी कोणाला ओळखत नाही, माझे फ्रेंड्स नाही आहेत, मी कुठे जाऊ, पार्टीजला जायचं असेल का कुठे जायचं असेल तर मी नाही येणार, मला नाही आवडत. पण आता ॲक्च्युली आफ्टर दिस फिल्म मी रात्री 2 वाजता पण सोनालीला फोन करून विचारते की सोनाली उद्या काय घालायचं का, उद्या तू येणारच की नाही, का स्वप्नील पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. सो खरंच हे दोघं माझ्यासाठी मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या आहेत माझ्या आयुष्यातले. माझ्या आयुष्यात मितवा नाही आहे अजून तरी. आय एम सिंगल आणि मी माझा मितवा शोधते आहे. सो दिस इज अन इन्व्हिटेशन फॉर एव्हरी वन. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझा मितवा होऊ शकता, तर 13 फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांमध्ये या, मितवा बघा. कदाचित कुठल्या तरी थिएटरमध्ये मी तुम्हाला नक्कीच सापडेन. थँक्यू सो मच तिघांसाठी. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इले, राजश्री मराठी. तू ही रे माझा मितवा.